की इथल्या मराठी माणसाला काय वाटतं की आपल्याला आयुष्यात इथं घर नाही परवडू शकत 2.5-3 कोटीचं, आपण इथून कधी ना कधीतरी आपल्याला जावं लागणार, ही भीती मुंबईतल्या मराठी माणसाच्या घरात ही भीती काढण्याकरताच नुसतं बीडीडीवर आम्ही थांबलो नाही. अभ्युदयनगर दुसरं मराठी माणसाची जागा की ज्या ठिकाणून किती वर्ष, आता अभ्युदयनगरवाल्याला विचारा, इतके वर्ष तिथे शिवसेनाच होती ना, म्हणजे उद्धवजींची सेनाच होती ना. इतक्या वर्षात का बरं बिल्डरच्या विळख्यात ते फसून राहिले आणि त्यांना काही झालं नाही. आणि आज बांधकामाच्या स्टेजवर मी 3 वर्षात आणून दाखवलं अभ्युदयनगर. 3 वर्षामध्ये बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक मराठी माणसाला बघा, मराठी माणसाला नुसतं घर नाही, 120 फुटात राहणारा मराठी माणूस हा 520 फुटामध्ये चाललेला आहे. 200 फुटात राहणारा मराठी माणूस 600 फुटात चाललेला आहे. ज्या मराठी माणसाला असं वाटत होतं की वसई विरारच्या पलीकडे जावं लागेल, तेही घर घेण्याकरता त्याच्याजवळ पैसे नव्हते, आज त्याला त्या ठिकाणी मोफत घर आपण देतोय. आणि हे सगळं रिडेव्हलपमेंट सुरू केलेलं आहे. हे काही कागदावर नाही आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सांगा ना काय केलं मराठी माणसं. मी सांगतो, छाती ठोकून सांगतो काय केलं.